something afterwards. Oh, okay. But it used to be a city hall. तुला माहितीये का ऋतिकने तुझ्याहून चांगलं काम केलेलं धूम मध्ये? काय जागा आहे रे, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. आपण चालू केला आहे आपला व्लॉग. आपण सकाळी सकाळी आलोय, साधारण 8-8:30 झाले. जर तुम्हाला इथे यायचं असेल, चांगले फोटोज हवे असतील, गर्दी नको असेल, आता इतकी कमी गर्दी आहे ना आत्ता, तर पहाटे उठा आणि 7 वाजता वगैरे या. म्हणजे ऊनही खूप नसतं, गरमही होत नाही आणि गर्दीही नसते. फोटोज व्हिडिओज चांगले येतात. हे बघा, खूप कमी गर्दी आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीची ठिकाणं, रादर बाकीची वेळ. आणि हे प्राईम इथलं सगळ्यात मेन सेंटर आहे, मेन लोकेशन आहे हे. तर हिस्ट्रीप्रमाणे हे जे समोर आहे ना, इथे तुम्ही आधी ॲक्च्युली तुम्हाला इथे बॅप्टाईज व्हायला लागतं. म्हणजे इथे बॅप्टाईज करतात आणि तरच मग तुम्ही या ह्याच्या आत जाऊ शकता. आधी असं होतं, असं ह्याचं म्हणणं आहे. हा बघा, हा नवीन मेंबर आला आहे आज आमच्याबरोबर फिरायला. हा 4था मेंबर आहे. सो त्याच्या म्हणण्याप्रमाणे पहिले इथे बॅप्टाईज करतात लहानपणी आणि मग ह्या चर्चमध्ये तुम्हाला एंट्री. इथे आत एंट्री फ्री आहे, पण त्यासाठी एवढी मोठी लाईन लागते बघा. त्यामुळे लवकर या, लाईनमध्ये उभे राहता. ही लाईन आत्ता एवढी झाली आहे एवढ्या वेळात, आता ही अजून वाढणार आहे. आणि जर तुम्हाला उन्हात थांबायचं नसेल, गरमीत थांबायचं नसेल, तर लवकर येऊन थांबा. मस्त सावलीत थांबा. थांबायला लागेल, 1-1.5 तास वगैरे थांबायला लागतं, पण आतून वर्थ आहे असं कळलंय. सो जर आतून तुम्हाला चर्च बघायचं असेल तर तुम्हाला थांबायला लागेल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी पण असे शॉर्ट्स वगैरे घालायचे नाही. चर्चमध्ये आत जायचं असेल तर नीज कव्हर करायचे आणि शोल्डर्स पण कव्हर केले पाहिजे. टोपीही घालायची नाही. हे सगळं फॉलो करा, कारण की हे रूल्स आहे त्यांचे. सो त्यामुळे ही आमच्याबरोबर जी इलियन आहे, तिला पण सांगितलं की शाल वगैरे घे किंवा टी शर्ट घाल, काहीतरी कर. आणि नीच्या खालती, म्हणजे तुमचे जे काय आउटफिट आहे, तुम्ही नीच्या खालती तुम्ही नीज दाखवू शकत नाही. सो हे असे रूल्स आहेत काही, ते फॉलो करायचे. आम्ही पण आता मी आत जाईन तेव्हा टोपी काढणार आहे. आज जाऊन परत आम्ही बाहेर आलोय. जर तुम्ही इथे येत असाल तर वॉकिंग टूर किंवा गायडेड टूरच घ्या, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट हिस्ट्रीबद्दल कळेल. आमची ती चूक झाली, ती आम्ही घेतलेली नाही आहे. त्यामुळे आज जाऊन नुसतं इकडे तिकडे बघण्यात काही पॉईंट नाही आहे. जेवढं बाहेरून सुंदर आहे ना, तेवढं आतून सुंदर नाही आहे. ते तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, तेवढंच दिसणार आहे तुम्हाला आत. जर त्याच्याबद्दल काही माहिती कळत नसेल, जर काही हिस्ट्री कळत नसेल, तर काही उपयोग नाही आहे. आता हिस्ट्री कुठून तुम्हाला कळेल, तुम्हाला कुठनं ऑडिओ बुक्स डाउनलोड करता येतील, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. खालती तुम्हाला टेक्स्टमध्येही कळेल. मी तिथनं हिस्ट्री ऐकली आहे, काय आहे काय नाही आहे ते सगळं एक्सप्लेन करत बसणार नाही आहे. ते तुम्ही करा या वेबसाईटवरती जाऊन. खालती तुम्हाला वाचता येते, तिथे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावरनं तुम्ही चेक करू शकता. पण इथे आलाय तर 100% वॉकिंग टूर घ्या. ते मस्त ऑडिओ बुक देतात, तुम्हाला सगळं ऐकता येतं, काय आहे हिस्ट्री काय नाही आहे. त्याशिवाय ह्याची काही मजा नाही. म्हणजे हिस्ट्री तुम्हाला कळलीच पाहिजे, तरच त्याची मजा आहे. हे आहे ओल्ड टाउन हॉल आणि तो आहे रेप्लिका ऑफ द डेव्हिड. तो जो ते जी खूप फेमस जी मूर्ती आहे, तर त्याचा रेप्लिका आहे. ते फाउंटन पण आहे बघा. रेप्लिका ऑफ द डेव्हिडबद्दल तुम्ही गुगल करा, का कळेल तुम्हाला काय त्याच्याबद्दल, काय फेमस आहे, कशासाठी लोक एवढं गर्दी करतात.
पण हे असं फाउंटन आहे इथे. आपण काल येऊन गेलो इथे, पण तुम्हाला आज थोडंसं अजून एक्सप्लेन करतो. Basically, it used to be the town hall, and it was like divided. And then what happened? The Medici family took over, and then they made it his own personal palace or something after. Oh, okay. But it used to be a city hall. सो हा बेसिकली सिटी हॉल होता, आधी टाउन हॉल होता, मग नंतर मेडिची फॅमिली आली आणि त्यांनी स्वतःचं घर बनवून टाकलं ह्याला, असं ह्यांचं म्हणणं आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आपल्याला चांगले टूर गाईड मिळालेत ही आणि हा हे या दोघांना माहिती आहे. त्याला स्पॅनिशमध्ये माहिती आहे, त्यामुळे तो एवढं नीट सांगू शकत नाही आहे. पण काय जागा आहे रे ही. तर ह्या ब्रिजवरती आधी फक्त बुचर्स आणि असं ते मीट वगैरे विकणारे ते होते. मग एकदा आधी वुडन ब्रिज होता बेसिकली, मग एकदा ओव्हर फ्लडिंगमुळे तो ब्रिज तुटला, मग त्यांनी परत बनवला. आणि मग जेव्हा डिक्टेटर आला, म्हणजे जेव्हा रूल चेंज झाला, तेव्हा त्यांनी हे सगळ्या गोष्टी बदलल्या. आता तर ऑब्व्हियसली आता इकडे वेगवेगळी दुकानं आहेत, ज्वेलरी वगैरे हे ते काय 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 काय. पण हे बघा ना काय भारी आहे हे कन्स्ट्रक्शन, जुनं नवीन असं मिक्स, फुल कमाल वाईब आहे ह्याची. ही जागा डेफिनेटली 2 दिवसात बघून होणार नाहीये, बघण्यासारखी नाहीये. म्हणजे 2 दिवसात बघण्यासारखी नाहीये. इथे एक ॲटलिस्ट 10, 15, 20 दिवस तरी आलंच पाहिजे. प्रत्येक गल्लीत काही ना काहीतरी हिस्ट्री आहे, काही ना काहीतरी मॉन्युमेंट्स आहेत, काही ना काहीतरी आर्किटेक्चर आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे कमीत कमी 10 ते 15 दिवस घालवले पाहिजेत. अख्खी इटलीची जर ट्रिप करायची असेल तर तुम्हाला किमान एक महिनाभर किंवा 20-25 दिवस. आत्ता मी जसं केलं की 25 दिवस युरोपची ट्रिप, त्याच्याऐवजी 25 दिवस फक्त इटलीची ट्रिप, असं काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. येऊ आपण, परत येऊ. आता हे बघा, या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, आम्ही शोधतोय जागा वेगवेगळ्या. आत्ता तरी आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला, सो असं आम्ही फिरतोय रँडम. पण हिस्ट्रीबद्दल मग आता वॉकिंग टूर घ्यायची असेल तर त्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि तेवढे पैसेही राहिलेले नाही आहेत. बजेट ट्रिप अगेन तेच कारण आहे आपलं. पण मला हे करायला नक्कीच आवडेल. मी परत 100% येणार आहे इटलीमध्ये ही ट्रिप करायला. वाव, इट्स ब्युटिफुल. हे इथे आलो आहे आम्ही आईस्क्रीम खायला, तेव्हा तिचंही कलरफुल आईस्क्रीम आहे, खुश वाटते. माझं बनाना आणि मोनालिसा नावाचा फ्लेवर आहे. व्हॉट फ्लेवर्स डिड यू गेट? I got Mona Lisa and pistachio. Oh. And what about you? I got pistachio, Mona Lisa, and Fitch. Oh, you got 3? Okay, yeah, nice.